आता डॉक्टर व इंजिनियर होण्याचे तुमचे स्वप्न साकार होणार आत्मा मालिक मध्ये। कारण आत्मा मालिक पॅटर्न मध्ये एकाच छताखाली मिळते कोचिंग, निवास, ध्यान, भोजन, अभ्यासिका, अद्ययावत जिम, स्विमिंग पूल व खेळासाठी भव्य क्रीडांगण। नीट, IIT, JEE, मेन्स आणि ॲडव्हान्स MST CET या सर्व परीक्षांची तयारी करून घेणारे सर्वोत्कृष्ट संकुल आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाचे आत्मा मालिक ज्युनियर कॉलेज, कोकमठाण, तालुका कोपरगाव, जिल्हा अहमदनगर। संपर्क क्रमांक 86 69 60 07 00। सर्व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना मी प्रथमतः वंदन करतो। या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब थोरात या ठिकाणी आले होते, परंतु लातूरला त्यांना देखील फॉर्म भरायचा होता। फॉर्म भरेपर्यंत थांबले आणि ते या ठिकाणी हेलिकॉप्टरवरून लातूरला गेलेले आहेत। फॉर्म भरण्यापर्यंत थांबले होते, फॉर्म भरायला आशीर्वाद देऊन ते तिकडे गेलेले आहेत। आज व्यासपीठावर बसायला जागा नाहीये, समोर बसलेल्या आमच्या खुर्च्या रिकाम्या नाहीयेत। आम्ही आणलेली माणसं ही वाढवती नाहीयेत। ही सर्व माणसं आमची मनाची जुळलेली, आमच्या मताशी जुळलेली, आमच्या विचाराशी जुळलेली खरी माणसं आहेत। पहिल्या मिटिंगात 3 कॅबिनेट मंत्री, 4 कॅबिनेट मंत्री आणि सभेला गर्दीच नाही। खुर्च्या उचलणार सांगायचे संदेश गेले। ही वस्तुस्थिती एका बाजूला आणि ही वस्तुस्थिती एका बाजूला। उघडा डोळे आणि मित्रांनो, या ठिकाणी खूप सांगता येईल। हा देश ज्या वळणावर आज उभा आहे, या देशाची लोकशाही तिच्याबद्दल कधीच संशय घेतला जात नव्हता। ही लोकशाही जगते की वाचवली जाते की नाही, अशा प्रकारची मानसिक भीती या देशाच्या नागरिकांमध्ये निर्माण झालेली आहे। आमच्या ज्या काही लोकशाहीचे जे काही स्तंभ आहेत, हे सर्व स्तंभ दडपणाखाली काम करत आहेत। 1914ला सोशल मीडिया आणि खोटं बोल पण रिटून बोल या गोष्टीवर सरकार आलं। दुसऱ्या वेळेला जाऊ द्या देऊ निवडून दुसऱ्यांदा आलं, पण आता तिसऱ्यांदा सर्व जनतेला कळून चुकलंय, तुम्हाला चुकलंय, मला चुकलंय, साऱ्यांना चुकलंय। आता गय नाही। खरं म्हणजे खूप या देशात अनेक वक्त्यांनी सांगितलेलं आहे, खरं आहे। आमचा शेतकरी, ज्या शेतकऱ्याच्या सीमेवर त्याला आज लढाई करावी लागते आहे, शेतकऱ्यांसाठी काढलेले कायदे मागे घ्यावे लागत आहेत। खूप गोष्टींचा इथे वहापोह कमी कथा करू इच्छित नाही, आदरणीय साहेबांना इथे बोलायचं आहे। पण आता या चाललेल्या गोष्टीचं भान आपण सर्वांनी लक्षात घेण्याची आणि ठेवण्याची गरज निर्माण झालेली आहे। मित्रांनो, हा मतदारसंघ अत्यंत विस्तीर्ण मतदारसंघ आहे। आदरणीय उद्धव साहेबांच्या कृपेनं आपल्या समोरचे उमेदवार खासदार झाले। पहिल्यांदा 13 दिवसात खासदार झाले आणि दुसऱ्यांदा लोकांची इच्छा नसताना झाले। निष्क्रिय खासदार एका बाजूला, आपला माणूस आपल्यासाठी हाक बाजूला। विचार करा, जनतेनं आता मनामध्ये ठरवलेलं आहे। मी आपल्याला सांगू इच्छितो, मी गावागावात जातो, जनतेमध्ये भेटतो। काल मी 2 दिवस नेवासे तालुक्यात गडाख साहेबांनी एक नियोजन आयोजित केलं होतं। 2 दिवसामध्ये 42 गावांना मी भेटलो। आमच्या जवळ बरोबर 50 ते 60 कार्यकर्ते होते।
आणि आम्ही प्रत्येक गावात जाऊन विचारायचो, खासदार आले का, खासदार भेटले का, खासदार दिसले का. एकही माणूस सांगत नव्हता आम्ही पाहिलेच नाही, गावात आलेच नाही. अरे बापरे. आणि एक गाव नाही, एक माणूस नाही, 42 गावातली माणसं बोलत होते. मी खोटं बोलत नाही, ही रियालिटी सांगतोय मित्रांनो. या मतदारसंघामध्ये या 10 वर्षामध्ये जो माणूस गावामध्ये गेलाच नाही, भेटलाच नाही, अशा प्रकारचा निष्क्रिय खासदार एका बाजूला. काम अहो आता एवढ्या कामाच्या पाट्यावर बोर्ड लावलेत आणि हे मीच केलं. अरे ते सरकारचंच काम होतं, सरकारने आणलं, माझंच काम. ज्या गोष्टी बजेटमध्ये ठरल्या जातात, ज्या योजनेमध्ये ज्यांचा अंतर्भाव असतो, ते तुमचं नसतं, ते सरकारला ते करावंच लागतं. आणि अशा प्रकारचा आव आणून खोटं बोलायचा प्रयोग प्रत्येक गावामध्ये चालू आहे. ते 2-3 गोष्टी माझ्याबद्दल बोलतात, सांगितल्या पाहिजे. खासदार निधी माझ्या काळात मी काय वापरला नाही. अहो माझे प्रत्येक गावामध्ये भाऊसाहेब वागचौऱ्यांची पार्टी आहे कामाची, तुम्हाला दिसेल. तुमच्या आता पाट्या दिसत नाही, पण मला आता काही गावात असं ऐकायला मिळालं की पैसे दिले पण यांचं कामही दिसत नाही आणि पार्टी दिसत नाही. याची चौकशी झाली पाहिजे. मी जाहीरपणे असं बोलतो. हे पार्सल आता मुंबईलाच पाठवायचं आहे मित्रांनो. हा पण इथे करून जायचा आहे. देवासमोर नारळ फोडलेला आहे. नारळ फोडून साहेबांनी मी इथे आत आलेलो आहे आणि देवालाही सांगणं सांगितलं आणि तुम्हालाही सांगणं घालतो. हे पार्सल आता या ठिकाणी राहणार नाही, हे मुंबईला पाठवायचं आहे. ते म्हणतात माझ्याबद्दल अनेक गोष्टी अशा अफवा पसरवण्याचा प्रयोग करतायत. त्याला वाटलं मिळेल का काही, मिळेल का काही, मिळेल. काहीच मिळणार नाही, काहीच मिळणार नाही. उलट उद्या या माणसाला, दारू विकणाऱ्या माणसाला, डान्स बार माणसाला आम्ही इथे हिंदू देणार नाही मित्रांनो. डान्स बार चालवणारा आणि दारू विकणारा कसा असतो ते तुम्हाला माहित आहे. आमच्या आया बहिणी, माता बहिणी इथे त्याला फिरू देणार नाही, ते लक्षात ठेवा. पुन्हा जर या पद्धतीने जर वागला तर खूप बोलता येईल, खूप सांगता येईल, पण ठेवतो, झाकून ठेवतो. पण तुम्ही जसे जसे टप्पे गाठाल, तुम्ही ठरवलंय शेवटच्या टप्प्यात आमची पण तयारी आहे तुमच्याशी लढत द्यायची. आम्ही तुम्हाला घालवल्याशिवाय आणि पाठवल्याशिवाय हे पार्सल गप्प बसणार नाही, लक्षात ठेवा मित्रांनो. खरं म्हणजे या ठिकाणी विकासाची खूप 10 वर्षाचा हा बॅकलॉग राहिलेला आहे. या मतदारसंघाचे खूप प्रश्न आहेत. मी जन्मानं इथला आहे, कर्मानं इथला आहे. मी इथेच व्हिडिओ होतो, इथेच अधिकारी होतो, 7 वर्ष साईबाबाच्या सेवेत होतो. जन्म माझा इथला, कर्म माझा इथं, आणि आज तागायत मी याच मातीमध्ये जन्मलो, याच मातीमध्ये काम करतोय. माझ्या अंगावर एकही शिंतोडा नाही, एकही डाग नाही. दाखवा डाग, भोगेल शिक्षा कोणती पण. जाहीर आव्हान करतो, जे डागाने भरभरलेले आहेत, कलंकित झालेले आहेत, अशी माणसं मला डाग देण्याचा प्रयत्न करतायत. मी त्यांना आव्हान करतो या जाहीर सभेमध्ये. मी तुम्हाला निश्चित सांगतो, नोकरीत असताना कुठेही मला कलंकित झालेला डाग मिळालेला नाही, एक शिरा नाही. नोकरीत नाही, खासदारकीमध्ये नाही. आज तागायत माझ्या जीवनामध्ये मी अत्यंत निष्कलंक जगलेलो आहे. माझा खासदारकीचा पगार देखील मी मंदिराला दिलेला आहे. ते बोलतात म्हणून मला बोलायची वेळ येते. काही बोलतात, बनवलेला असा दारुडा कसा बनवतो, कसे बनवतात. आता दारुड्याने आता जरा थोडा धडा शिकवावाच लागेल. माझ्या वतीनं तुम्ही शिकवा गावागावामध्ये, ही विनंती तुम्हाला या ठिकाणी करतो. मित्रांनो, या ठिकाणी सांगितलं पाहिजे की इथले पाठपाड्याचे प्रश्न आहेत. 2005चा स्तंभ न्याय काढण्याचा कायदा जो केला, आमचं हक्काचं पाणी पळवलं गेलं, आम्हाला ते परत पाहिजे. या कायद्याचा पुनर्विचार करा, ही देखील मागणी आपल्याला करावी लागणार आहे. घाट माथ्यावरचं पाणी चर्चा चालू आहे. आम्ही पण असताना लोकसभेत मांडली, बोललो हे पाणी
इधर मराठवाड्याला द्यायचं चाललंय. आम्हीच ताणलेलं आहे, आम्हीच इथे भुकेले आहोत. पहिलं आमचं पोट भरा, नंतर पाणी तिकडे न्या. हे आता आपल्याला सांगावं लागणार. शेतीचे प्रश्न आहेत. काय शेतीचे प्रश्न आहेत? आणि खरे प्रश्न आहेत की जो कायदा लोकसभेमध्ये ठेवला गेलेला आहे किंवा जी विचारणा केलेली आहे ते फक्त मान्य करा. शेतकऱ्यांना स्थिर भाव देण्यासाठी जी कमिटी नेमली होती, आयोग नेमला होता, त्या आयोगाच्या शिफारशी मान्य करा. हे सांगावं लागणार आहे. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. विजेचे प्रश्न आहेत, रस्त्याचे प्रश्न आहेत, आमच्या गावागावामधील शिक्षणाचे, आरोग्याचे प्रश्न आहेत. हे प्रश्न आपल्याला खऱ्या अर्थानं आता भविष्यामध्ये सोडवायचे आहेत. आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो, प्रश्न कसे सोडवायचे, प्रश्न केंद्रामध्ये कसे मांडायचे आणि राज्य सरकारला कसे सांगायची, ही कुवत आणि अवकात माझ्यामध्ये आहे. आणि मी तुम्हाला करून दिल्याशिवाय, दाखवल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो. खरं म्हणजे या ठिकाणी आपण सर्वजण ज्या विचाराने या ठिकाणी आलेला आहात, हा विचार मात्र शेवटच्या क्षणापर्यंत, आपला निवडणूक होईल त्या दिवसापर्यंत लक्षात ठेवा. हे लोक भूलभुलैया करायला खूप पटाईत आहेत. जसं खोट्या गोष्टी माझ्याबद्दल, पक्षाबद्दल, इतरांबद्दल सांगायला जसे पटाईत आहेत, तसे अनेक गोष्टी इथे आता आणतील. उद्या काय सांगतील माहितीये का? उद्या म्हणतील, उद्या आम्ही सोन्याचा पाऊस पाडणार आहे, पैशाचा पाऊस पाडणार आहे, पैसे वेचायला आहे असंही म्हणतील. उद्या म्हणतील हिरे माणके आम्ही आकाशातून आणतो ते घ्यायला या असंही म्हणतील. काही सांगतील. आणि त्याच्याबरोबर सांगतील की तुम्ही हे करू नका. अशा भूलभुलैया करतील, याला कृपया बळी पडू नका. दुसरी गोष्ट, या ठिकाणी नवे डाव टाकले जात आहेत. काही कॅन्डिडेट आपली मतं कमी करण्यासाठी उभे केले जात आहेत. त्यांना रसद आपलीच माणसं पुरवत आहेत. या जिल्ह्यातलेच काही नेते मंडळी पुरवते. तुमच्या लक्षात आलं असेल, तर जे नाव घ्यायची इच्छा नाही, पण सांगून टाकलं पाहिजे. वंचित आघाडीचे लोक मला म्हणतात, ते वंचित आघाडीला सीट उभं राहील ते काय होईल, ते काही होणार नाही. हे मुंबईचं पार्सल जन्मानं आणि कर्तृत्व तिथंच आहे. हे पार्सल तिथंच पाठवून द्यावं लागणार आहे. कांदा आणि दुधाच्या बाबतीत मी बोलले, आपण आंदोलन केलंय. जरांगे पाटील बसा खाली. पाण्याची बाटली 20 रुपये, दूध मात्र आमचं 22-24 रुपये. दुधाच्या बाबतीतली गंमत सांगतो. 5 रुपये वाढवलं. आपण आंदोलन केलं राज्यभर, आदरणीय उद्धव साहेबांच्या आदेशानं आपण आंदोलन केलं. 5 रुपये वाढवले. आणि ते 5 रुपये आमच्या शेतकऱ्यांना मिळालेत का? अजून मिळालेले नाही. हे यांच्याच खिशामध्ये, यांच्याच कंपन्यामध्ये, यांच्याच ऑफिसमध्ये पडून आहेत. हे 5 रुपये अजून मिळाले नाहीत. म्हणजे इतका भयानक गोष्टी आहेत. यावर आता साहेब बोलतील. कांद्याची 30 गत आहे. कांदा त्यांनी या ठिकाणी निर्यात बंद केली.